मराठे मुंबईत गेले तर बऱ्याच अडचणी निर्माण होणार आहेत, कारण की मराठ्यांचं हे वादळ जे आहे तर ते काही छोटं नसणार आहे. आधीच मुंबईत गर्दी आहे, तुडुंब, ट्रेनमध्ये बसायला जागा नाही, आणि तिथं जर मराठे गेले तर मुंबईची लय बेकार अवस्था होईल. याच्यावर सरकार आधीच तोडगा काढणार आहे, परंतु मग ही अडचण जी होईल निर्माण, तिला कसं काय तुम्ही फेस करणार? तिथले लोक आहेत, बाकीच्या गोष्टी अडचणीचं आम्ही काय करतो, आम्हीच अडचणीत सापडलेलो आहे. म्हणजे आम्हाला इथं आड आणि तिकडे विहीर झालेली आहे. अडचणीचा सरकारने विचार करायला पाहिजे. म्हणून तर सांगतो ना, 27 ऑगस्टच्या अगोदर सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे. तो प्रश्न आमचा नाही. सरकार कसं असतं की सरकार हे बहुमतातून म्हणजे सर्वसामान्यांचं असतं. हे छोट्या छोट्या लोकांनी मतदान करून यांना निवडून दिलं जातं. यांना तिथं आपले नोकरदार आहे. हे सगळे हे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे सगळे आपले नौकर आहे. नौकर आपण, प्रजा ही राजा असती. त्यामुळे आपण जे मांडतो ना ते त्यांनी तिथं मांडलं पाहिजे. या लोकांचं समाधान केलं पाहिजे. त्याच्यासाठी ही नेमणूक आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान हे काही राजे नाही. राजेशाही गेली, हुकुमशाही गेली, आदिलशाही गेली, निजामशाही गेली, कुतुबशाही गेली. आता आली बोटावर शाही. या बोटावर शाही आम्ही वापरली. आमच्या लोकांनी यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला. यांचे पडले. जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिले असते तर तुम्हाला खोटं नाही सांगत, शरद पवार गटाचे 10-12 आमदार आले, काँग्रेसचे आले 10 आणि उद्धव ठाकरे गटाचे आले 20. हे सगळे 40-42 आहे ना. एकट्या जरांगे पाटलाचे, तिन्ही पक्षाचे मिळून जेवढे उमेदवार निवडून आले ना तेवढे एकट्या जरांगे पाटलाचे निवडून आले असते. पण त्यांनी बघितलं की आपल्या लढ्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व जाती धर्माचे लोक आहे, ते फुटू नये, त्यांच्यात वाद निर्माण होऊ नये. आणि राजकीय महत्वाकांक्षा आमची नाही. आम्हाला पाहिजे फक्त मराठा समाजाला आरक्षण. त्यामुळे त्यांनी राजकीय भूमिका तेव्हाही घेतली नव्हती. आता बी सगळ्या नागरिकांनी एक ध्यानात ठेवायचं, जे बी इच्छुक सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, कोणता तुमचा माजी सदस्य, आजी सदस्य कोण तुमच्या सोबत मुंबईला येतंय, कोण तुम्हाला मदत करते मुंबईला जाण्यासाठी, हे ध्यानात ठेवायचं. जो नाही आला ना त्याचं डिपॉझिटच जप्त झालं पाहिजे, त्याचं राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे. ही भूमिकेत मराठा समाजाला आलं पाहिजे. ही शपथ घेतली पाहिजे. तुम्हाला शपथ आहे छत्रपती शिवरायांची, तुम्हाला शपथ आहे छत्रपती संभाजी महाराजांची, तुम्हाला शपथ आहे त्या प्रत्येक बलिदान